जय महाराष्ट्र, मी किचन. आपण पाहताय TV9 माझा लाईव्ह न्यूज. हिमायतनगर शहरात तात्काळ CCTV बसवा. ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना आक्रमक. हिमायतनगर शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली दिसून आली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्य चौकांमध्ये तात्काळ CCTV कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेतर्फे यावेळी करण्यात आली आहे. या संदर्भात मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खयूमभाई कुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुझम्मिल यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आमरण उपोषणाचा इशारा. प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन निधी मंजूर करावा, अन्यथा ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात आमरण उपोषण छेडले जाईल असा इशारा शेख खयूमभाई आणि शेख मुझम्मिल यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 माझा लाईनीसाठी मी SK चान, नांदेड. आज हिमायतनगर शहरातील नगरपंचायत येथे संपूर्ण हिमायतनगर शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीकरिता जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनाकडून निवेदन देण्यात आले. याचे कारण असे की काल झालेल्या घटनेचा निषेध म्हणून व नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र गुन्हेगारी ही वाढत असल्या कारणामुळे या गुन्हेगारीमध्ये कोणीही बेगुन्हेगार त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची अशी कारवाई होऊ नये व गुन्हेगारांनाच फक्त केवळ गुन्ह्याची सजा भेटावी या अनुषंगाने आज हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतीला निवेदन देऊन संपूर्ण हिमायतनगर शहरामध्ये CCTV करण्याची मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना जिल्हाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्ष खयूमभाई कुरेशी यांच्या व शेख मुझम्मिल यांच्याकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. याकरिता काही दिवसात नगराध्यक्ष यांनी या मुद्द्यावर बैठक घेऊन याकडे पुढील कारवाई करतील असे आश्वासन देण्यात आले आहे. तरी या CCTVच्या मागणीकडे जर दुर्लक्ष होत असेल तर काही दिवसानंतर किंवा काही कालावधीनंतर मुस्लिम युवा टायगर सेनाकडून आमरण उपोषणही करण्यात येईल.